नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सार्थ ज्ञानेश्वरी लष्करी थेरपी, औषधांशिवाय आराम, वेदनांवर चमत्कारिक उपाय। उरण तालुक्यातील पागोटे गावात सार्थ ज्ञानेश्वरी लष्करी थेरपी या नावाने आरोग्यसेवेची एक अनोखी क्रांती घडवून आणली जात आहे। माणसांच्या शरीरातील विविध विकारांवर कोणतेही औषध, इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया न करता ही थेरपी नैसर्गिक मार्गाने निस्वार्थी भावनेतून देण्याचे काम आदर्शवत समाजसेवक जयराम गोपाळ पाटील हे गेली 9 वर्ष करत आहेत। कमरेतील गॅप, सांध्यातील वेदना, खांदेदुखी, पाय सुजणे, हृदयविकार, पाठदुखी आणि नस दबणे अशा असंख्य तक्रारींनी त्रस्त झालेल्या लोकांसाठी ही थेरपी रामबाण ठरत आहे। शरीरातील गॅप व ताणतणाव कमी करून शरीराला एक प्रकारची ऊर्जा व हलकेपणा मिळत आहे। सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे या थेरपीसाठी कोणतीही फी आकारली जात नाही। उपचार घेणाऱ्यांनी आपल्या मनाने देणे अथवा न देणे ही पूर्णतः स्वइच्छेची बाब आहे। मानवतेची सेवा हाच खरा धर्म या भावनेने समाजसेवक जयराम गोपाळ पाटील हे गेली 9 वर्षे हे कार्य करत आहेत। डॉक्टरकडे जाण्याआधी एकदा सार्थ ज्ञानेश्वरी लष्करी थेरपी करून बघा, फरक नक्की जाणवेल असा सल्ला या थेरपीचा अनुभव घेतलेल्या अनेक रुग्णांनी दिला आहे। या उपचार पद्धतीत कोणताही साईड इफेक्ट होत नाही, तसेच शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत। त्यामुळे ही थेरपी सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक ठरताना दिसत आहे। थेरपीची वेळ सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 पर्यंत असून प्रत्येक सोमवारी थेरपी बंद असेल। सदर थेरपी ही 3 दिवस करणे बंधनकारक आहे। संपर्कासाठी जयराम गोपाळ पाटील, संपर्क क्रमांक 8655 323723, मुक्काम पागोटे, तालुका उरण, जिल्हा रायगड। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, पागोटे, उरण। हां बोल। मी पूर्वी कबड्डी खेळायचो आणि कबड्डी खेळत असताना 10वीच्या वर्गात होतो। 10वीच्या वर्गात असताना माझी रायगड जिल्ह्याला कबड्डीच्या याच्यावर निवड झाली। त्याच्यानंतर तिथं आमचे सराव शिबिर चालू होता। त्या शिबिरात सैनिक आले होते हरियाणाचे आणि त्यांनी आम्हाला हा प्रशिक्षण दिला कबड्डी सरावाला। आणि तेव्हापासून ही कला त्यांनी मला अवगत केल्यामुळं मी पूर्वी कबड्डी खेळाडूंना करत होतो। कबड्डी खेळताना त्यांचं झाल्यानंतर मी वारकरी संप्रदायात जायला लागलो। तर वारकरी संप्रदायात वारकऱ्यांना करायला लागलो। वारकऱ्यांना करता वारकरी संतच मला बोलले की हे तुम्ही घरी चालू करा आणि याच्यापासून सगळ्यांना फायदा आहे आणि याचा मोबदला नाही। आज गेली 9 वर्ष मी ही थेरपी चालू केलेली आहे आणि प्रसिद्धीच्या माध्यमाने मला प्रसिद्ध केलं आहे। मी कुठं माझी प्रसिद्धी करायला गेलो नाही, पण तुम्ही माझ्या घरी येऊन किंवा इथे येऊन जी लोकांची भावना निर्माण केली आणि लोकांचा त्याच्यापासून फायदा व्हावा, लाखो रुपये वाचले जावेत। एखादा साधा रोग आहे तो थेरपीनं बरा होऊ शकतो आहे। तिथं कुठंतरी समाजाचे घटकांना फायदा मिळावा याच्यासाठीच ही थेरपी मी गेल्या 9 वर्षापासून चालू केली। आज किती म्हणजे रुग्ण जरी येत असतील तरी दररोजचे कसे केले तरी 40-50 लोक नक्कीच, 40 मिडियम असतातच। पण बरेच व्याधीने सगळेच बरे होतात असे नाही, पण 99% तरी लोक बरे होऊन जातात। एखादा टक्का एखाद्याचा राहतोय की अति नस भरलेले असले तर ते मोकळे होतात आणि मग